पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। राज्यामध्ये पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा या भागामध्ये देण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कोणी सुद्धा घराबाहेर पडू नका असं हवामान खात्याने सांगण्यात आलंय। अनेक जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आसमानी संकट आणखी गडद होण्याची भीती आता हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्रात सध्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या पावसाने त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकापासून ते शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांना हैराण करून सोडले। मी आज तुमच्याशी बोलतोय या पावसाच्या विविध परिस्थितीबद्दल। येत्या 48 तासात नेमकं पाऊस काय करणार आहे, हवामान खात्याने दिलेल्या नवीन इशाऱ्याबाबत पुढील काही दिवसांमध्ये काय नेमकं घडू शकतं, पुढील काही तासांमध्ये नेमकं काय होणार आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आता सांगणार आहे। कारण हा विषय फक्त बातम्यापुरता मर्यादित नाही, तर तुमच्या माझ्या दैनंदिन जीवनाशी आता खूप महत्त्वाचा आहे। जेव्हा पाऊस येतो तेव्हा सुरुवातीला आनंद होतो, पण जेव्हा तो अतिवृष्टीच्या स्वरूपाने येतो तेव्हा तो विनाश करून जातो। गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अशाच प्रकारचा त्या ठिकाणी राक्षसी अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता हवामान खात्याने आणखी एक मोठं त्या ठिकाणी संकट 48 तासामध्ये या भागामध्ये येत असल्याचं आता सांगण्यात आलं आहे। आता हवामान खात्याने एक गंभीर स्वरूपाचं अपडेट दिलंय, ज्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये चिंता निर्माण झाल्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता भीती निर्माण झाल्या। आता आपण सुरुवात करूया की कोणत्या भागामध्ये आता 48 तासामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे ते बघा। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय, ज्याला हवामानशास्त्रामध्ये सायक्लोनिक आता त्या ठिकाणी म्हणू लागले आहेत। हे पट्टे इतके आता तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय की त्यामुळे ढगांचा प्रचंड समूह तयार होऊ लागलाय आणि परिणामी मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पुढील 4 तासांच्या आतमध्ये आता या भागामध्ये सुरुवात होणार असल्याची अपडेट समोर आली आहे। अरबी समुद्रामध्ये अचानक कमी दाबाचे पट्टे तीव्र या ठिकाणी होऊ लागलेत, त्यामुळे प्रचंड मोठा ढगांचा समूह त्या ठिकाणी मुंबईकडून आता या महत्त्वाच्या भागामध्ये पडणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। म्हणजेच ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची आता अपडेट समोर आल्या। गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर मराठवाडा विदर्भामध्ये याचा सर्वाधिक परिणाम तुम्हाला दिसला आहे। शेतं पाण्याखाली गेले आहेत, पिकं उद्ध्वस्त झाले आहेत, काही दुर्दैवाने हजारो जनावर त्या ठिकाणी दगावल्याचं पाहायला मिळते। आता मी काय तुम्हाला शेतकऱ्यांशी बोललो आहे, म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची इंटरव्ह्यू घेतली, त्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की यंदाचा पावसाळा नेहमीपेक्षा जास्त क्रूर पद्धतीचा वाटतोय। उदाहरणार्थ लातूर आणि नांदेडमध्ये गेल्या आठवड्यामध्ये इतकी मोठी ढगफुटी सदृश पाऊस पडला की ज्यामुळे नद्या तुडुंब भरल्या, रस्त्यावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर वाहने इकडे तिकडे त्या ठिकाणी अशीच पडून राहिली, परंतु जाता इकडे तिकडे येईना झाली अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाल्या। आता प्रश्न असा आहे की आता हे दुर्दैव संकट जे आले तर ते कधी थांबणार? हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 48 तासामध्ये ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आज आहे महत्त्वाचा दिवस आणि उद्या असं 48 तासामध्ये भयंकर धोका आता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना या ठिकाणी देण्यात आलाय। काही जिल्ह्यामध्ये मोठा अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलाय। विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। सोबतच विजांचा कडकडाट आणि त्या ठिकाणी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे देखील आता या भागामध्ये वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आता आलेली आहे। या ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पाऊस देखील त्या ठिकाणी असू शकतो, त्यामुळे झाडं उन्मळून पडू शकतात, घरावरील पत्रे उडू शकतात आणि विजेच्या खांबांना मोठा धोका होऊ शकतो। मी तुम्हाला सांगतो आहे, फक्त कल्पना नाही तर गेल्या काही दिवसात नांदेडमध्ये असंच घडतंय, लातूरमध्ये तर भयंकर परिस्थिती घडत्या। मग आता 48 तासामध्ये कशा प्रकारचं वातावरण राहणार आहे, कुठे ढगफुटी होणार आहे, कुठे जोरदार पाऊस पडणार आहे, कुठे वादळी वारे वाहणार आहे, हे तुम्ही आता पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढील 48 तासात भयंकर धोका या जिल्ह्यामध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कोणकोणत्या जिल्ह्यांना आता काय अलर्ट देण्यात आलाय तुम्ही आता पाहायचं आहे।
तुम्हाला माहितीच असेल शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी सगळ्यात मोठा धोका नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून पडल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही माहित आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्या ठिकाणी अजितदादा पवार, वेगवेगळे नेते, मंत्रिमंडळातील नेते त्यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत। त्या ठिकाणी यापेक्षाही भयानक परिस्थिती आता या जिल्ह्यामध्ये पुढील 48 तासांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामुळे आता वाहनं पाण्यात त्या ठिकाणी बुडू शकतात, लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जावं लागू शकतं। हवामान खात्याने सगळ्यात महत्त्वाचा अलर्ट यवतमाळ आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे, म्हणजे जिथे पावसाचा कहर जास्त असेल। याशिवाय आता नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी आता जाहीर या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। हे जिल्हे संपूर्ण त्या ठिकाणी महाराष्ट्र व्यापणार आहेत, म्हणजे जवळपास संपूर्ण राज्यभरामध्ये पावसाळ्याच्या विळख्यात हे जिल्हे महत्त्वाचे आता आहेत। हे फक्त आता हेच नाही तर उद्या म्हणजे आता आज आणि उद्या म्हणजेच आजचे 24 तास आणि उद्याचे 24 तास असं 48 तास परिस्थिती गंभीर स्वरूपाची असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाची जास्त अपेक्षा आहे। त्यानंतर रेड अलर्ट दिलेले कोणते जिल्हे आहेत व तुम्हाला हवामान खात्याने कोणती काळजी घ्यायला सांगितल्या पहा। आता बघा या ठिकाणी विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकणात येलो अलर्ट या ठिकाणी आहे। मी तुम्हाला सांगतो कोकणातील किनारपट्टीवर पावसाचा प्रभाव या ठिकाणी 48 तासांमध्ये जास्त असण्याची शक्यता आहे, कारण अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तिथे बाष्प असतो। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आता देण्यात आला आहे, कारण लाटा उंच त्या ठिकाणी 48 तासांमध्ये उसळण्याची शक्यता आहे, वारे जोरदार वाहण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी हा काळ खूप त्या ठिकाणी कठीण असल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसात सोयाबीन, कापूस आणि डाळिंबासारखी पिकं पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळालं। मी एका शेतकऱ्यांशी बोललो, तो शेतकरी म्हणाला की त्याच्या शेतात डाळिंबाची झाडं आता फक्त पाण्यात उभी आहेत आणि ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। हवामान खात्याने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की तुमच्या पिकांवर जाळ्या लावा, जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा आणि नदीकाठच्या भागात जनावरे बांधू नका। गेल्या 20 ते 22 ऑगस्टला तुम्हाला माहितीच आहे की अशाच प्रकारचा पूर आला, ज्यामध्ये जनावर वाहून गेली आणि अशाच प्रकारची परिस्थिती आता 48 तासांमध्ये आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता 48 तासांमध्ये कोणत्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी डबल रेड अलर्ट देण्यात आलाय ते जिल्हे बघा। कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्याला लागून सातारा, कोल्हापूर, पुण्याच्या घाटमाथ्यावर तुफानी पाऊस बरसेल। धाराशिव आणि लातूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट म्हणजे संपूर्ण राज्याने पाऊस ओलं करून टाकेल असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यानंतरचे पुढच्या जिल्ह्यांना काय अलर्ट देण्यात आलाय बघा। त्यानंतर आता मुंबई सारख्या शहरामध्ये खूप आव्हानात्मक त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण रस्त्यावर पाणी साचतं, ट्रेन आणि बस सेवा प्रभावित होतात आणि लोकांना कामावर जाणं कठीण होतं। गेल्या वर्षी अशाच प्रकारचा पाऊस पडला होता आणि मुंबईत लोकल ट्रेन अडकले होते। म्हणजेच आता हवामान खात्याने मुंबईसाठी विशेष इशारा दिला आहे की रात्रीच्या वेळी ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी पण पडू शकतो। आता ढगफुटी म्हणजे काय तर अवघ्या अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस कोसळतो, जणू काय आकाशच फाटले असं त्या ठिकाणी वाटतं। सामान्य पावसात थेंब येतात, परंतु ढगफुटीच्या पावसात पाण्याची धार लागते, त्यामुळे नद्या तुडुंब भरतात, रस्ते पाण्याखाली जातात आणि घरामध्ये पाणी शिरतं। पुढे त्या ठिकाणी पुढच्या म्हणजे आजचे 24 तास झाले, आता पुढचे 24 तासांमध्ये कसं वातावरण राहणार आहे हे आता उद्यासाठी काय असणार आहे हे या ठिकाणी तुम्ही आता जाणून घ्यायचं आहे। आता बघा यामध्ये घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचा घाटमाथा परिसर, त्या ठिकाणी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग यामध्ये आता येणार आहे। यामध्ये मेघगर्जनेसह तुफान पाऊस पडेल अशी त्या ठिकाणी अपडेट आल्या। उर्वरित भागात ढग पूर्ण दाटलेले राहतील, विजांचा कडकडाट होईल। शेतकऱ्यांसाठी हे नुकसानकारक आहे, कारण पिकं आधीच त्या ठिकाणी कुमकुवत झालेत। सोलापूर, सांगली, सातारा
तसेच लातूर, हिंगोली याचा भाग उर्वरित जर सोडला तर महाराष्ट्रात पाऊस जास्त अपेक्षित आहे। आणि त्या ठिकाणी परवा दिवशीला बघा 48 तासात म्हणजे आज, उद्या आणि परवा या ठिकाणी आता पुढचे जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आता छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट म्हणजेच पावसाचं सत्र अजूनही त्या ठिकाणी अशाच पद्धतीने चालू राहील असं या ठिकाणी हवामान खात्याने आणि ज्येष्ठ अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा अंदाज या ठिकाणी आता सांगण्यात आला आहे। आता बघा त्या ठिकाणी त्यानंतर आता परवा दिवशी मराठवाड्यातील पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात त्या ठिकाणी तुफान पाऊस बरसेल। काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल। मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर यामध्ये जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी, विजांचा मारा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी आणि पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या भागामध्ये जनावरं अजिबात बांधू नये। त्यानंतरचा आता पुढचा त्या ठिकाणी सांगण्यात आलंय ते म्हणजे आता परवा दिवशी पासून पुढील 5 दिवस त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। पंजाबराव डक यांनी सुद्धा सांगितले की आकडेवारी सांगता येत नाही, परंतु इथून पुढे 5 दिवस सलग तुफान पाऊस पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।